नमस्कार मंडळी, मी किशन ढोली आज पुन्हा या ठिकाणी घेऊन आलो आहे. अशोका मेडिकल हॉस्पिटल प्रस्तुत प्रश्न छोटे आरोग्य मोठे या मराठी पॉडकास्ट मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा आपला नवीन विषय आहे किडनीच्या आजारांसंबंधित माहिती. तर आज आपल्या सोबत या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर इरावती वाघमारे मॅडम, ज्या की कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तरी मॅडम आज आपल्या सर्व प्रश्नांवरती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून आपल्या किडनीची आपल्याला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काळजी घेता येईल. तर आजचा हा आपला मराठी पॉडकास्ट सुरू करण्याआधी मी डॉक्टर इरावती वाघमारे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या सर्व प्रेक्षकांना स्वतःची ओळख करून द्यावी, म्हणजे आपल्याला आजच्या पॉडकास्टला सुरुवात करता येईल. थँक्यू. मी डॉक्टर इरावती वाघमारे, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन ॲट अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक. मी नाशिकचीच आहे. माझं स्कूलिंग आणि ज्युनियर कॉलेज इथेच झालेलं आहे 12वी पर्यंत. त्यानंतर मी मुंबईला गेले फॉर MBBS अँड फर्दर एज्युकेशन. माझं MBBS आणि PG इन मेडिसिन सायन हॉस्पिटलवरनं झालेलं आहे. त्यानंतर मी जसलोक हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी हे शिकली आहे आणि आफ्टर दॅट आय वॉज अ लेक्चरर इन JJ हॉस्पिटल मुंबई. तर मॅडम, आजचा पहिला प्रश्न विचारण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की जर आपण आज किडनीच्या आजारांसंदर्भात बोलणार आहोत, तर तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया सांगू शकाल का की किडनीचं नेमकी कार्य काय असतं आणि किडनी कशी असते, तर म्हणजे आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल व्यवस्थितपणे जाणून घेता येईल. सो आपल्याला ऍक्च्युली 2 किडनीज असतात. किडनीज खूप महत्वाचं फंक्शन करतात. सो त्या बेसिकली लघवी बनवणे, त्याच्यानंतर शरीरातला कचरा काढणे, टॉक्सिक प्रोडक्ट्स जे आपण म्हणतो, वेस्ट मेटाबॉलिक प्रोडक्ट्स आहे ते एक्सक्रीट करणे लघवीद्वारे. त्यानंतर त्याचे बाकी फंक्शन्स पण असतात, जसं शरीरामध्ये रक्त बनवणे, बोन हेल्थ, असे हे अत्यंत इम्पॉर्टंट फंक्शन्स आपले किडनीज हे आपल्यासाठी करतात आणि ते 24 तास आपल्यासाठी काम करत असतात. सो हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण किडनी ऍक्च्युली खूप इझिली इग्नोर्ड असते आणि किडनी हेल्थ लोक सिरियसली घेत नाही. सो त्याचा अवेअरनेस हे क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. खूप छान मॅडम. तर मला आता पहिला जो आपला प्रश्न आहे मॅडम, त्यामध्ये मला गैरसमज बद्दलच बोलायचं आहे की लोकांमध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत. तर तुमच्याकडे जे काही रुग्ण येत असतील मॅडम, तर त्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं की लोकांमध्ये नेमकी किडनीच्या आजारांबद्दल कोणत्या कोणत्या प्रकारची गैरसमज त्या ठिकाणी आहे? सो पहिली गोष्ट तर पेशंट्सला अवेअरनेसच नसतो की किडनी म्हणजे काय. आणि सेकंड काय होतं की काही सिम्पटम्स लोक इग्नोर करतात, जसं की पायाला सूज येणे, होऊन जाईल ठीक आपोआप, त्यातनं लघवीतनं कधीतरी रक्त गेलं, किंवा आपल्याकडे जसं रात्री वारंवार लघवी जर उठून करावा लागत असेल तर त्या गोष्टीला पण बरेचदा आपण इग्नोर करतो. तर रात्री उठून परत परत लघवी करणं हे नॉर्मल नसतं. सो सिम्पटम्स पहिली गोष्ट इग्नोर करणे हे होतं. त्याच्यानंतर किडनीचे आजार हे खूप सुरुवातीला काही त्रास होत नाही, खूप उशिरा प्रेझेंट करतात. तर त्यासाठी रेग्युलर टेस्टिंग, एस्पेशली ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हे खूप गरजेचं आहे. तर हे सगळं अवेअरनेस नसल्यामुळे आपले पेशंट करत नाही. सो जेव्हा अवेअरनेस क्रिएट होईल तेव्हा हे डिझीजेस लवकर पिकअप होतील आणि त्याच्यावर मग लवकर ट्रीटमेंट होऊन, अप्रोप्रिएट ट्रीटमेंट होऊन आपण बरेच कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. आता मॅडम, आपण किडनी बद्दल जाणून घेतलं की आपल्याला 2 किडनी असतात आणि ते लघवी बनवण्याचे काम करतं. तर याच्यामध्ये ज्यावेळेस काही समस्या उद्भवतात किंवा किडनीचे आजार सुरू होतात, तर सुरुवातीची अशी काही लक्षणे आहेत का जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीला ते लक्षात येतील आणि ते नेफ्रोलॉजिस्ट पर्यंत पोहोचतील? तो ऍक्च्युली किडनीचे डिझीजेस खूप सायलेंट असतात. सो सिम्पटम्स कधी कधी लेट येतात, परंतु काही सिम्पटम्स मी शेअर करेन, जसे की पायाला सूज येणं, लघवीला वारंवार जाणं, रात्री उठून परत परत लघवी होणं, लघवीमध्ये जळजळ होणं, लघवीतनं फेस जाणं, रक्त जाणं, त्याच्यानंतर लघवी कमी होणं. हे जर काही आजार, हे काही सिम्पटम्स जर तुम्हाला असतील तर तुम्हाला डेफिनेटली तुमचे किडनीज चेक केले पाहिजे. त्यानंतर रक्त कमी असणं, त्याच्यानंतर मळमळणं, भूक न लागणं, खूप जास्त थकवा जाणवणे, यासाठी आपण किडनीजचे चेकअप केले पाहिजे. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जी काही प्राथमिक लक्षणं आहेत ती या ठिकाणी सांगितली आहे, जेणेकरून आपल्या लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल.
त्याचबरोबर मला तुम्हाला हे विचारायचं आहे मॅडम, की जसं तुम्ही म्हटलं की किडनी चेकअप झाले पाहिजे किंवा हेल्थ चेकअप झाले पाहिजे, तर ह्या आपल्या किडनी निरोगी आहेत किंवा त्याच्यामध्ये काही समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे आणि किती अंतरावरती त्या तपासण्या आपण केल्या पाहिजे? सो बेसिक हेल्थ चेकअप मध्ये किडनीजचं चेकिंग पण इन्क्लूड व्हायला पाहिजे, विच इज व्हेरी सिम्पल. इट इज जस्ट सिम्पल युरिन रुटीन टेस्ट, ज्याच्यामधनं प्रोटीन जाणं किंवा बाकी काही अबनॉर्मॅलिटीज आहेत का चेक होतात, आणि एक सिम्पल रिनल फंक्शन टेस्ट ज्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिन हा एक पॅरामीटर चेक केला जातो. सो हे या 2 सिम्पल टेस्टनी आपल्याला खूप माहिती मिळते आपल्या किडनीजबद्दल. खूप छान माहिती दिलीस मॅडम तुम्ही. तर आता मला हे सांगायचं आहे की जर नेफ्रोलॉजिस्टला जर भेटायचं असेल तर लोकांनी नेमकी कधी नेफ्रोलॉजिस्टला त्या ठिकाणी भेटावं किंवा कधी कन्सल्टेशन करण्यासाठी यावं? सो जसं आपण काही सिम्पटम्स शेअर केले किंवा सपोज काही टेस्टिंग केलं आणि एक अबनॉर्मॅलिटी काय तुम्हाला मिळाली युरिन रिपोर्टमध्ये किंवा सिरम क्रिएटिनिनमध्ये, जे आपण रिनल फंक्शन टेस्ट ज्याला म्हणतो, तर तुम्ही लवकर नेफ्रोलॉजिस्टकडे यायला पाहिजे. कारण मेजॉरिटी पेशंट माझ्याकडे तेव्हा येतील जेव्हा त्यांचं ऑलरेडी 90% डॅमेज झालेलं आहे आणि गोष्ट शेवटी येते डायलिसिसची. पण प्लीज हे समजून घ्या की किडनीचा आजार म्हणजेच 100% डायलिसिस असं नसतं. भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण खूप प्रोग्रेस झालो मेडिसिन या फील्डमध्ये. काही आजार पूर्णपणे बरे होतात, काही आजारांमध्ये आज खूप चांगले मेडिकेशन्स अवेलेबल आहेत ज्यांनी आपण डिझीज हे कंट्रोल करू शकतो. काही ऑटोइम्युन डिझीज असतात. सो थरो इव्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जरी परमनंट डॅमेज झाला असेल तरी पण आपण त्याचा एंड स्टेजला प्रोग्रेस हा प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे किडनी ट्रान्सप्लांट हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. सो देर आर मल्टिपल ऑप्शन्स जे तुम्हाला फक्त एक नेफ्रोलॉजिस्टच अप्रोप्रिएटली गाईड करू शकतो. सो कधी कधी असं वाटतं की उशिरा आल्यावर असं वाटतं की आधी आला असतं तर किती बरं झालं असतं. सो त्या स्टेजवर जाण्यापेक्षा लवकर आलेलं हे कधी बरं, आणि हे फक्त पेशंटच्या अवेअरनेसनीच होऊ शकतं. नक्कीच मॅडम, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की प्राथमिक काही लक्षणं असतील आणि काही रिपोर्टमध्ये चेंजेस असतील तर योग्य वेळी लवकरात लवकर त्या ठिकाणी नेफ्रोलॉजिस्टकडे धाव घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही सांगितलं डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट आणि 90% पेक्षा जास्त डॅमेज होणं, म्हणजे त्यावेळेस न येता योग्य त्यावेळेस लवकरात लवकर जर नेफ्रोलॉजिस्टकडे धाव घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर सारे कॉम्प्लिकेशन या ठिकाणी टाळता येतील आणि योग्य तो उपचार त्या ठिकाणी देता येईल. तर मॅडम, तुम्ही अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी कोणत्या वेळेमध्ये उपलब्ध असतात? हॉस्पिटल इज ॲज अ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विच इज ओपन 24/7. फर्स्टली माझे ओपीडीचे टायमिंग्स 10 AM to 5 PM आहेत. ऑन फर्स्ट फ्लोर OPD 42. अँड इन इमर्जन्सी यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट द इमर्जन्सी रूम वेअर आम्हाला अप्रोच केलं जातं इन इमर्जन्सी केसेस. तर मॅडम, पुढचा जो प्रश्न या ठिकाणी आहे तो खूप कॉमन प्रश्न आहे आणि हल्लीची ती खूप मोठी समस्या आहे की आजकाल थोडं जरी पोट दुखायला लागलं किंवा हात दुखायला लागला किंवा डोकं दुखायला लागलं तर लोकांमध्ये एक सवय आहे की फटाफट मेडिकलमध्ये गेलं आणि एक पेन किलर द्या म्हटलं आणि पेन किलर घेतात. तर या पेन किलरचा किडनीवरती काही दुष्परिणाम होतो का? सो पेन किलर्स तुमच्या किडनीसाठी अजिबात चांगले नाही आहेत. ओके, महत्वाचं हे की जसं तुम्ही म्हणाला डोकेदुखीसाठी, सो डोकं का दुखतंय हे तुम्ही ऍड्रेस केलं पाहिजे. कधी कधी पेशंटचं बीपी वाढलं असतं म्हणून डोकं दुखत असतं. सो तुम्ही काय कॉज आहे ते ऍड्रेस केलं पाहिजे. नुसते पेन किलर जर तुम्ही खात राहिले तर ते तुमच्या किडनीसाठी डेफिनेटली चांगलं नाही. अजून एक मी एक्झाम्पल मला द्यायची इच्छा आहे की जसं एक पेशंट होता जो 1.5 वर्षापासून त्याला बॅकएक होतो. सो तो फक्त आपले पेन किलर्स खात होता, पण त्याला ऍक्च्युली अंडरलाईंग एक ब्लड डिसऑर्डर होतं ज्याच्यामुळे त्याचे किडनीज पण अफेक्टेड होते, रक्त पण कमी होतं, हाडामध्ये फ्रॅक्चर झालं होतं. सो जेव्हा तुम्ही एका डॉक्टरला अप्रोच कराल आणि जेव्हा एका स्पेशलिस्टला अप्रोच कराल तेव्हाच तुमचं हे राईट डायग्नोसिस होणार. रादर दॅन इट्स लाईक ताप आहे तर आपण टॅबलेट खाऊन घेतो क्रोसिनची, बरोबर आहे. सो त्याने ताप जातो पण तापाचं कारण आपल्याला कळालं नसतं. सो आपल्याला कारण हे शोधणं खूप गरजेचं आहे अप्रोप्रिएट ट्रीटमेंटसाठी. आणि परत परत पेन किलर्स खाणं तर किडनीसाठी अजिबात एक चांगली आयडिया नाही आहे. इट इज नॉट गुड ॲट ऑल. नक्कीच मॅडम, लोकांमध्ये हा अवेअरनेस असायला हवा आणि मी सर्वांना विनंती करतो की स्वतःच्या मनाने कुठल्याही प्रकारची औषधं किंवा वेदनाशामक औषधं आपण परस्पर जाऊन आपल्या मनाने घेऊ नये, कारण की त्याचा मोठा परिणाम हा विविध अवयवांवरती त्या ठिकाणी होऊ शकतो.
आणि मूळ म्हणजे जसं की पेन किलरचा जो डायरेक्ट परिणाम आहे तो किडनीवरती होतो, जसं मॅडमांनी आपल्याला त्या ठिकाणी समजावून सांगितलं आहे. तर मी सगळ्यांना विनंती हीच करेल की कृपया अशा प्रकारे परस्पर औषध घेणं त्या ठिकाणी सर्वांनी टाळावं आणि स्वतःच्या आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. आपण संवाद साधत असताना मॅडम मध्ये विषय निघला होता की डायलिसिसचा. तर या डायलिसिस बद्दल थोडं लोकांना मार्गदर्शन कराल का, आणि आपल्याकडे डायलिसिस साठी कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, तर याबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. सो बेसिकली डायलिसिस इज अ मेडिकल फॅसिलिटी. याच्यामध्ये जे काम तुमचे किडनीज करतात ते काम डायलिसिस मशीन करतो. सो एक डायलायझर असतो ज्याच्यातनं आपलं रक्त पास होतं आणि ते रक्त शुद्धीकरण होतं. म्हणजे बेसिकली जे सोल्युशन असतं डायलायझर मध्ये इट हॅज सम गुड थिंग्स, आणि जे कचरा असतो पेशंट किडनीच्या पेशंटमध्ये साचलेला ते त्याच्यामध्ये नसतं. सो ते अक्रॉस द मेम्ब्रेन जातं आणि जो शरीरातला कचरा आणि एक्सेसिव्ह पाणी असतं ते डायलिसिस मशीन हे काढून टाकते बाहेर, आणि जे काही चांगले गोष्टी असतात जे शरीराला आवश्यक असतात ते त्यांनी मिळतात. सो याला आपण डायलिसिस म्हणतो. अशोका मेडिकल हॉस्पिटलला ओपीडी बेसिसवरती डायलिसिस होतं पेशंटचं, जे युजली ट्वाइस अ वीक किंवा थ्राइस अ वीक असतं. त्याच्यानंतर क्रिटिकल पेशंटसाठी काही स्पेशल डायलिसिस असतं ज्याला आपण स्लो डायलिसिस असं म्हणतो, किंवा एक असतं ज्याच्यामध्ये खूप जास्त क्रिटिकल ज्यांचं असतं, बीपी कमी असतं, तर त्याला आपण CRRT म्हणतो. या फॅसिलिटीज सुद्धा अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. खूपच छान प्रश्नांवरती चर्चा झाली मॅडम, आणि मी आशा बाळगतो की सर्व प्रेक्षकांना ही माहिती कळाली असेल आणि किडनीच्या आजारासंबंधात त्यांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी कळाल्या असतील, आणि ते नक्कीच याचं त्या ठिकाणी पालन करतील आणि आपल्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडून आणतील आणि योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी घेतील. तर याचबरोबर मॅडम मला तुमच्याकडून अशी एक शेवटची अपेक्षा आहे की तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू शकतात का की आपल्या किडनीज निरोगी ठेवण्यासाठी काही हेल्थ टिप्स आहेत का, किंवा काही प्रिव्हेन्शन टिप्स आहेत का, तर त्या तुम्ही सांगितल्या असतात तर बरं वाटलं असतं. सो इन जनरल आपली हेल्थची काळजी घेणे, रेग्युलरली एक्सरसाइज करणे, नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, हेल्दी खाणे, घरचं जेवण बेस्ट, नो जंक फूड, त्यानंतर रेग्युलरली मेडिटेट करणे, ऍक्टिव्ह वाढवणे. जसं जे काही जणांचं बेंच वर्क असतं, बसून काम असतं, त्यांनी मधून मधून उठून थोडे राऊंड्स मारणे, ऍक्टिव्हिटी जी आहे ती व्यवस्थित अप टू द मार्क ठेवणे. दिस इज द बेस्ट फंडा that it will help you have a good healthy lifestyle and indirectly and directly protect your kidneys also. So एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवणे म्हणजेच व्यवस्थित थर्स्ट प्रमाणे पाणी पिणे वेदर बघून, त्यानंतर मीठ हे कमी घेणे, जंक फूड अवॉइड करणे, घरचं सिम्पल फूड खाणे, नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, रेग्युलर मेडिटेशन, एक्सरसाइज करणे, भरपूर ऍक्टिव्हिटी ठेवणे, ऍक्टिव्ह राहणे, हे इन जनरल आपला ओव्हरऑल हेल्थसाठी पण बेनिफिट करतात आणि डेफिनेटली किडनीजलाही बेनिफिट करतात. आजच्या या संवादातून आणि आपल्या मराठी पॉडकास्टमधून प्रश्न छोटे आरोग्य मोठे तुम्हाला सर्वांना किडनीच्या आजारांबद्दल चांगली माहिती त्या ठिकाणी भेटली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि सर्वप्रथम डॉक्टर इरावती वाघमारे मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल. तर मी एवढंच म्हणेन, आरोग्य तपासणी करा, लक्षणे ओळखा आणि वेळेवर उपचार घ्या. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. धन्यवाद.